मस्त अख्खा मसूर, आहा, आणि त्यासोबत गरमागरम भाकरी चपाती. नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर ही मेजवानीच आहे. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण केला आहे अख्खा मसूरचा बेत. बघा, तुमच्या घरी पाहुणे मंडळी येणार असतील किंवा एखादा बेत करणार असाल तर नक्की या पद्धतीनं अख्खा मसूरचा बेत करून पहा. तर तुम्ही हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. बघा, इथं घेतलं आहे अख्खा मसूर आणि हा मी 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो 5 ते 6 तास भिजत घातला आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर त्यासाठी लागणारा कांदा हा इतका महत्त्वाचा आहे कारण की याच्यावरच आपली ग्रेव्ही ठरणार आहे. तर हा आपल्याला त्याच्या तिप्पट घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथं बॅडगी मिरची. तर मी ही 2 ते 3 बॅडगी मिरची घेतली आणि ती भिजत घातली, 1 तासभर भिजत घातली आहे कलरसाठी. त्यानंतर इथं घेतल्या लाल तिखट 1 चमचा. त्यानंतर घेतल्या हळद पाव चमचा. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्यानंतर इथं जिरं घेतलं आहे मी 1 चमचा. त्यानंतर इथं बघा 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आवश्यकतेनुसार कोथिंबीर घेतली आहे. आणि इथं सिक्रेट इन्ग्रेडियंट जो की अख्खा मसूरसाठी आपण जो ढाबा स्टाईल करणार आहे त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हा खायचा सोडा असतो घरातला, तो लागणार आहे. हा इथं मी तेल घेतलेलं आहे. तर तेल तापलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे जिरे, 1 चमचा जिरे घ्यायचे. जिरे चांगले फुलले की आपल्याला टाकायचं आहे कांदा. बघा, हा कांदा घेतलेला. तर आता मीडियम आचेवरतीच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीनं मी कांदा छान परतून घेणार आहे. अख्खा मसूर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जी मसूरसाठी ग्रेव्ही करणार आहे तर त्या ग्रेव्हीसाठी कांदा जास्त असणं आवश्यक आहे. कारण आपण कांदा जो आहे तो छान परतून घेऊन बारीक करणार आहोत. अगदी स्मूदी टेक्स्चर असतं त्याचं, पेस्टी टेक्स्चर असतं, जर आपण मशी टेक्स्चर असंही म्हणतो. तर त्या पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत. असा कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा अख्खा मसूर करणार असाल ना तर मसूर भिजवताना काय करायचं, एक 4 ते 5 तासांसाठी भिजवत ठेवा. आता मी हा 5 ते 6 तास भिजवून घेतला आहे. जर तुम्ही सकाळी करणार असाल ना तर रात्रभर भिजत ठेवा आणि संध्याकाळचं जर बेत करणार असाल ना तर सकाळी 11-12 वाजता जरी भिजत घातलात ना तर तो छान भिजून होतो आणि छान शिजतो पण लवकर. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि कांदासुद्धा बघा अशा पद्धतीनं छान जरा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला याला. बघा, अशा पद्धतीनं आपला कांदा जो आहे ना तो असा छान परतून कलर पण चेंज होऊ लागलेला आहे. तर एकसारखं मी असं परतत राहिले आणि आपण चिरून घेताना तसा बारीक चिरून घेतला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये ना आता परतल्यानंतर बघा हे जो लसूण ठेचून घेतला आहे मी खलबत्त्यामध्ये तर तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. असं मिक्स करून घ्यायचं छान. आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये ना जो खायचा सोडा आपण घेतला होता अर्धा चमचा तर तो टाकून आपल्याला घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. बघा, हा अर्धा चमचा घेतलेला आहे मी, खायचा सोडा घेतला आहे. तर हा खायचा सोडा का घालायचा, कारण ढाबा स्टाईल आपल्याला करायचा आहे अख्खा मसूर. तर ढाब्यावर सुद्धा याच पद्धतीनं खायचा सोडा घालतात जेणेकरून जो कांदा आहे ना तर तो स्मूदी होतो, पेस्टी होतो छान आणि त्याचीच ग्रेव्ही तयार होते. ज्यामुळे अख्खा मसूर जो आहे तो नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी खूप असा छान हे ठरतो की आपण जर नॉनव्हेज खात नसेल तर नक्कीच तुम्ही असा अख्खा मसूर करून पहा या पद्धतीनं. सोडा टाकल्यानंतर ना असा पिवळसर कलर आलेला तुम्हाला दिसेल आणि फेस पण येतो. तर अशा पद्धतीनं आपण हे परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊन परतून घेणार आहोत कांदा. बघा, 10 ते 12 मिनटं झाली आहेत, कांदा परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण लसूण ठेचलेला घातला आहे आणि सोडा घातला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लहान 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, त्याने फ्लेवर छान येतो भाजीला. त्यानंतर इथं घालायची पाव चमचा हळद. त्यानंतर 1 चमचा तिखट घेतलं आहे, लाल तिखट घेतलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मगाशी मी ज्या बॅडगी मिरची भिजत घातलेल्या होत्या ना तर ती अशी वाटून घेतली हलक्याशा थोड्याशा त्याच पाण्यामध्ये. तर ती आपल्याला कलरसाठी घालायची आहे, छान कलर येतो. तर हे मिक्स करून घेऊया आपण. आपल्याला बाहेरचे मसाले वापरायची गरज पडणार नाही आहे.
घरातलंच लाल तिखट असेल किंवा मग हळद वगैरे हेच जनरली आपल्याला घालायचं याच्यामध्ये आणि मस्त ग्रेव्ही तयार करायची आहे कांद्याची. आपल्याला इथं जास्त जिन्नसाची गरज पडणार नाही आहे. ते बघा हे छान परतून घ्यायचं आहे. हा कांदा तुम्हाला दिसणारच नाही की आपण आधी कधी कसा घातला होता आणि आता कसा आहे. तुम्ही पाहू शकता बदल यातला. अशा पद्धतीनं आपण हा जो ग्रेव्हीचा मसाला असेल तर तो मी तयार करून घेतला आहे. तर बघा 2 ते 3 मिनटं परतून घेतला हा छान. तर आता आपल्याला इथं ना हा मसूर जो भिजवला होता ना तो पाण्यासहित घालायचा आहे, कारण आपण स्वच्छ धुवून घेतला होता. तर पाणीसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडासा गॅस वाढवायचा आहे. तर मस्त मसाल्यांमध्ये कांद्यामध्ये छान आपण हे आता मिक्स करून घेऊया. तर याला ग्रेव्हीसाठी तुम्ही पाणी वाढवू शकता. मी एकीकडं गरम पाणी ठेवलं होतं तापवायला, तर ते पाणी मी यात घालून घेणार आहे. जेवढं आवश्यक असेल तुम्ही तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. थोडं शिजण्यासाठी आणि तुम्ही रस्सा जर धरणार असाल थोडाफार तर जेवढा आवश्यक आहे तेवढा तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला ना चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर सजावटीसाठी कोथिंबीर घेतली होती, ती कोथिंबीर घालून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीनं मस्त असा आपला अख्खा मसूर शिजवून घ्यायचं आपल्याला. किती सुंदर दिसतंय, कलर किती छान आला तुम्ही पाहू शकता. अगदी ढाबा स्टाईल असा अख्खा मसूर आपण तयार करून घेतला. तर फक्त आता हा थोडासा शिजू द्यायचा आहे. बरं ह्याला झाकण लावायचं नाही अजिबात, बिना झाकणाचाच आपल्याला हा शिजवून घ्यायचा असाच. बघा मंडळी अशा प्रकारे मस्त आपला अख्खा मसूर छान शिजून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही टेक्स्चर असेल हे बघा असं मस्त मशी टेक्स्चर छान झालेला आहे. कांदा कुठेच दिसत नाही आहे, पाहू शकता तुम्ही. आपण जो कांदा घातला ऑलमोस्ट दिसत नाही आहे, तो शिजला आहे मस्त असं आणि छान ग्रेव्ही तयार झाली आहे आणि ढाबा स्टाईल अशा प्रकारे आपला अख्खा मसूर तयार आहे. आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. पहा मस्त असा शिजून छान तयार झाला आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर आणि सुगंध एक नंबर पसरला आहे. तुम्ही एकदा घरी करून पहा. तर पहा अशा पद्धतीनं मस्त त्यात तर्रीसुद्धा आलेली आहे. बघा मंडळी घरी जर तुमचे पाहुणे मंडळी येणार असतील किंवा एखादा बेत करणार असाल तर नक्की अशा पद्धतीनं करून पहा. ही तुम्ही अख्खा मसूरची जी भाजी आहे ती तुम्ही नानसोबत खाऊ शकता, चपातीसोबत, भाकरीसोबत, भातावर तर उत्तमच. अशा प्रकारे आपला अख्खा मसूर तयार आहे.